वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। मोदी हे 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते तर 5 वर्ष देशाचे पंतप्रधान होते, मात्र मागासवर्गीयांना काय मिळालं असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केलाय। जालन्यामध्ये राजकीय इश्कबाजी पाहायला मिळाली आहे। रावसाहेब दानवे ही माझी मेहबूबा आहे, मी त्यांच्यावर प्रेम करतो असं विधान राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलंय। खोतकर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुढे दानवे ही माझ्यावर इश्क करतात असं म्हटलंय। दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे। धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार असल्याचं जानकर यांनी म्हटलंय। सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर धनगर समाजाच्या शेळी मेंढ्या विकास महामंडळाला सरकारकडून 1000 कोटी देण्यात येणार असून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। बारणेंचा बालेकिल्ला असलेल्या थेर गावात गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा जाहीर केलाय। थेरगावमधील श्रीरंग बारणे यांच्या नात्यातील इतर बारणे कुटुंबियांना पार्थ पवारांना पाठिंबा दिल्यानं बारणेंच्या पुढील अडचणी वाढलेल्या आहेत। सोमवारी नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीच्या मैदानावर होणाऱ्या मोदींच्या सभेवर सापांचं सावट आहे। सभेची तयारी सुरू असतानाच इंडियन कोब्रा जातीचे 2 विषारी साप आढळल्यानं उपस्थितांची पाचावर धारण उडाली आणि मैदानावर सापांचा वावर असल्यानं आयोजक आणि प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येते। सभेच्या वेळी ठिकठिकाणी सर्पमित्रही तैनात केले जाणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यात ट्रकमधून ईव्हीएम असलेली लोखंडी पेटी रस्त्यावर पडल्याची घटना घडली आहे। जिल्ह्यातील शेबाळ पिंपरीपासून 1 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला। काही अंतर पुढे गेल्यावर सुरक्षा रक्षकाला ईव्हीएम पेटी पडल्याचं लक्षात आलं। ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दूर गेलेला ट्रक आणि पडलेल्या पेटीचे फोटो काढले आणि इतक्यात पोलिसांची व्हॅन पोहोचली आणि पेटी पुन्हा ट्रकमध्ये टाकून ट्रक हिंगोलीकडे रवाना झाला। औरंगाबादेत मतदान जनजागृतीसाठी चक्क चार्ली चॅप्लिन रस्त्यावर अवतरलाय। मतदान करा, मतदानाच्या दिवशी गावाला जाऊ नका, झोपून राहू नका, योग्य उमेदवार द्या अशी जनजागृती या व्यक्तीकडून केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात सरकारच्या उज्ज्वला योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र साम टीव्हीच्या रिअलिटी चेकमध्ये उघड झालंय। नंदुरबारमध्ये उज्ज्वला योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्याचा सरकारचा दावा फोल ठरल्याचं समोर आलंय। इथल्या काठी परिसरात उज्ज्वला योजनेतून काहींना सिलेंडर न देता फक्त गॅस शेगडी देण्यात आली आहे तर काहींना गॅस सिलेंडर देऊन शेगडी दिली गेली नाहीये। कोल्हापूर रेल्वे स्थानकातील एक थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। रेल्वे प्लॅटफॉर्मवरून सुटलेली एक्सप्रेस पकडणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं। धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचा पाय पायरीवरून घसरला आणि ती प्लॅटफॉर्मवर पडली। यावेळी तिथे उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना सतर्कता दाखवून तिचे प्राण वाचवले। उद्या तिन्ही उपनगरीय मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। रविवारी मध्य रेल्वेनं बदलापूर कर्जत मार्गावर 5.5 तासांचा विशेष ब्लॉक घोषित केलाय। या दरम्यान बदलापूर कर्जत मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहतील।